भाजपचे माजी महामंत्री आणि नंदुरबारमधील नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाने विविध कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या आणि या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी कारवाई केली आहे। विजय चौधरी यांचे शासकीय अधिकारी, पक्ष पदाधिकारी आणि मंत्र्यांसोबतचे कथित संवाद असलेल्या ऑडिओ क्लिप समोर आल्याने नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। काही क्लिप्समध्ये एकनाथ खडसे, रक्षा खडसे आणि हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य असल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान या ऑडिओ क्लिप्समध्ये एआयच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला होता। मात्र प्रकरण वाढत गेल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं चित्र निर्माण झालंय। या प्रकरणानंतर पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांकडून चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती। अखेर भाजपने अधिकृत पत्रक जारी करत विजय चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करत पक्षातून हकालपट्टी केली आहे। आता या ऑडिओ क्लिपचं नेमकं सत्य काय आणि यामागे कोणाचा हात आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लास्ट वाक्य परत देते। आता या ऑडिओ क्लिपचं नेमकं सत्य काय आणि यामागे कोणाचा हात आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।